हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच ज्यालाच आपण मराठीत साधा वर्तमान काळ म्हणतो, त्या साध्या वर्तमान काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये कशी बनवली जातात ते बघणार आहोत. आता ही जी नकारार्थी वाक्य आहे ते मराठीतून इंग्रजीमध्ये करताना त्याच्या इंग्रजीतील रचनेनुसारच आपण ती वाक्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता ही जी मराठीतून वाक्ये मी घेतलेली आहेत ती अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही वाक्य बोलत असतो अगदी तीच वाक्ये घेतलेली आहेत आणि त्याचेच आपण मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. त्याआधी मग इंग्रजीतील त्याची रचना कशी असेल त्याचे स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊया. तर इथे बघा, सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेतला जातो, त्यानंतर डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते आणि त्यानंतरच नॉट वापरले जाते. नकारार्थी वाक्य म्हटलं म्हणजेच त्यामध्ये नॉट वापरले जाते, पण नॉट वापरण्याआधी त्या काळातील म्हणजे वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो त्या काळातील सहाय्यकारी क्रियापद त्याआधी वापरले जाते. आता इथे वर्तमान काळ आहे म्हणून डू किंवा डज हे वापरले जाते. त्यानंतर घेतला जाते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर सर्वात शेवटी घेतलं जातं ऑब्जेक्ट, त्यालाच आपण मराठीत कर्म असं म्हणतो. आता डू केव्हा वापरायचं आणि डज केव्हा वापरायचं, सब्जेक्ट कोणता असला म्हणजे डू वापरायचं आणि कोणता असला म्हणजे डज वापरायचं. तर इथे बघा, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता जर आय, वी, दे, यू असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आणि ही, शी, इट जर कर्ता असेल तर अशा वेळेस डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असते. आता इथे बघा, आपण क्रमाक्रमाने मराठीतील वाक्यांचे या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू. आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे की मला दूध आवडत नाही. बघा अशा प्रकारचं. आता दूधऐवजी तुम्ही मला कॉफी आवडत नाही, मला चहा आवडत नाही किंवा इतर कोणताही पदार्थ जर असेल तर तो तुम्ही इथे वापरून हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकता. आता इथे मी दूध घेतलेलं आहे किंवा मला केळं आवडत नाही, मला ॲपल आवडत नाही. इथे काही तुम्ही जे काही आवडत नसेल ते इथे घेऊ शकता. मग त्याप्रमाणे आता इथे बघा, कर्ता आहे मला, मलासाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये आय. आता बघा आय, त्यानंतर आवडत नाही म्हणून नॉट वापरणार आहोत, पण त्याआधी सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डज. मग आय नंतर मी काय सांगितलं तुम्हाला की डू वापरला जाते. मग आता डू नॉट असं येणार आहे, डू नॉट. पण डू नॉट ऐवजी आपण इथे घेणार आहोत त्याचं संक्षिप्त रूप डोंट. तुम्ही डू नॉट पण बोलताना, इंग्लिश बोलताना शक्यतो संक्षिप्त रूप वापरला ते आय डोंट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद कोणतं आहे, आवडत म्हणजेच मूळ क्रियापद इथे आवडणे आहे, आवडणं म्हणजेच लाईक. आता ते आपल्याला त्याच्या पहिल्या रूपातच घ्यायचं आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत लाईक, आय डोंट लाईक. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, दूध. मग दुधाला इंग्रजीत आपण काय म्हणतो, मिल्क. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे अगदी रचनेनुसार. आय डोंट लाईक मिल्क, मला दूध आवडत नाही असं न म्हणता तुम्ही इंग्रजीमध्ये असं बोलू शकता. त्याचप्रमाणे आय डोंट लाईक कॉफी किंवा आय डोंट लाईक टी, आय डोंट लाईक बनाना, आय डोंट लाईक ॲन ॲपल. असं काहीही तुम्ही दुधाऐवजी इथे काही वापरू शकता जे तुम्हाला आवडत नसेल ते, आणि वाक्यरचना हीच राहणार आहे. फक्त इथे न आवडणाऱ्या पदार्थाचं तुम्ही नाव लिहू शकता अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तो आपल्याला फसवत नाही. बघा आता या वाक्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे तो. मग तोसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, ही. त्यानंतर ही नंतर मी काय वापरायला सांगितलं आहे तुम्हाला, डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरते म्हणून डज नॉट असं घेणार आहोत. पण डज नॉटचं संक्षिप्त रूप इथे आपण घेणार आहोत डझंट. बघा अशा प्रकारे हे येणार आहे, ही डझंट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप. मग क्रियापद आहे फसवत, मूळ क्रियापद आहे फसवणे. मग फसवणे यासाठी चीट हा शब्द CHEAT वापरला जातं स्पेलिंग. मग त्यासाठी आपण इथे घेणार आहोत ही डझंट चीट. तो फसवत नाही. कोणाला, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, आपल्याला. मग आपल्याला यासाठी आपण काय घेणार आहोत, अस. बघा ही डझंट चीट अस, तो आपल्याला फसवत नाही. अशा प्रकारे इथे एक वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपण हे सुद्धा वाक्य बऱ्याच वेळेला बोलत असतो की तो दररोज फिरायला जात नाही. कधी कधी जात असेल, वॉकिंग तर रोजच करायला पाहिजे, पण आपण मग म्हणतो की तो दररोज फिरायला जात नाही. मग आता हे सेंटेन्स कसं ट्रान्सलेट करणार, इथे पहिल्यांदा सब्जेक्ट कोणता आहे, तोसाठी आपण वापरतो ही.
ही नंतर अर्थातच इथे आपण काय घेणार आहोत, सहाय्यकारी क्रियापद डज, आणि नाहीसाठी आपण घेतो नॉट, म्हणजे ही डज नॉट, म्हणून आपण इथे घेणार आहोत डज नॉटचं संक्षिप्त रूप डझंट, ही डझंट. आता क्रियापद आहे इथे जाणे, जात म्हणजेच मूळ क्रियापद आहे जाणे, त्यासाठी आपण गो वापरतो, ते त्याच्या पहिल्या रूपातच घ्यायचं आहे. ही डझंट गो, कुठे जात नाही तर फिरायला जात नाही, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ही डझंट गो फॉर ए वॉक, फॉर ए वॉक. आणि इथे राहिलेला शब्द पण आहे दररोज, त्यासाठी आपण वापरतो एव्हरी डे. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. ही डझंट गो फॉर ए वॉक एव्हरी डे, म्हणजे ऑब्जेक्ट नंतर जे काही वाक्यातले शब्द राहिलेले असतील ते तुम्ही त्यानंतर घेऊ शकता. इथे दररोज आहे म्हणून आपण इथे एव्हरी डे घेतलेलं आहे. ही डझंट गो फॉर ए वॉक एव्हरी डे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, ते शाळेत जात नाहीत. बघा एखाद्या वेळेस काही मुलं असतील तर आपण काय म्हणतो, ते जात नसतील आपण म्हणतो ते शाळेत जात नाही. मग आता हे वाक्य कसं ट्रान्सलेट करणार, तर सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा, तो आहे ते साठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो दे. आता दे नंतर आपण सुद्धा सहाय्यकारी क्रियापद काय वापरतो, डू. मग डू नॉटचं संक्षिप्त रूप नाहीसाठी नॉट, डू नॉटचं संक्षिप्त रूप इथे आपण घेणार आहोत डोंट. दे डोंट, ते नाही, काय क्रियापद काय आहे मग इथे जात, म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे जाणे, जाणे त्यासाठी आपण काय वापरतो मग इंग्रजीमध्ये गो, म्हणून इथे काय घेणार आहोत, दे डोंट गो, आणि शाळेत असं दिलेलं आहे इथे, म्हणून आपण घेणार आहोत इथे दे डोंट गो टू स्कूल. बघा अशा प्रकारे ते शाळेत जात नाही, दे डोंट गो टू स्कूल. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, ती केळी खात नाही. बघा एखाद्या वेळेस आपण एखाद्या लहान मुलाला देतो, मुलीला केळी देतो, मग लगेच समोर सांगतो ती केळी खात नाही, किंवा आपण म्हणतो ती केळी खात नाही. मग आता हे वाक्य तुम्ही इंग्रजीत कसं बोलाल, तर इथं सर्वात आधी काय करायचं की सब्जेक्ट घ्यायचा, तो सब्जेक्ट आहे ती, म्हणजेच इंग्रजीत आपण वापरतो तीसाठी शी. नंतर सी नंतर आपण काय वापरतो, सहाय्यकारी क्रियापद डज. मग आपल्याला नाहीसाठी नॉट घ्यायचं आहे, म्हणजे डज नॉट, त्याचं संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत डझंट, शी डझंट. आता क्रियापद घ्यायचं आहे, क्रियापद आहे खात, म्हणजेच मूळ क्रियापद आहे खाणे, म्हणून आपण खाण्यासाठी ईट हा शब्द इंग्रजीत वापरतो. शी डझंट ईट, ती खात नाही, काय खात नाही, ऑब्जेक्ट काय आहे केळी, मग केळीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये बनाना. बघा अशा प्रकारे हे वाक्य ट्रान्सलेट झालेलं आहे. ती केळी खात नाही, सी डझंट ईट बनाना. किंवा इथे केळीऐवजी तुम्ही दुसरं कोणतेही शब्द वापरू शकता, ती सफरचंद खात नाही, म्हणजे सी डझंट ईट ॲन ॲपल. किंवा कोणतंही पेरू, कोणतंही फळ असेल, काही दुसरी वस्तू असेल की जी खात नसेल एखादी मुलगी, तर त्या ठिकाणी तुम्ही इथे बदल करू शकता. अशा प्रकारे सी डझंट ईट बनाना. आता नेक्स्ट बघा, तो तुमचा मेल तपासत नाही. बघा आता हे वाक्यसुद्धा, किंवा मेलऐवजी तुम्ही मेसेजसुद्धा म्हणू शकता की मेसेज बघत नाही, तपासत नाही, अशा प्रकारे. मग इथे काय दिलेलं आहे की तो तुमचा मेल तपासत नाही. मग आता इथे सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे कर्ता, तो आहे तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो. नंतर ही नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद काय वापरतो, डज नॉट, डज वापरतो. आपण डज नॉट घेणार आहोत, त्याचं संक्षिप्त रूप इथे आपण घेणार आहोत डझंट, ही डझंट. नंतर आता क्रियापद आहे तपासत, म्हणजेच तपासणे. मग तपासणे त्यासाठी आपण चेक हा शब्द वापरतो, CHE सेके. ही डझंट चेक, तो तपासत नाही, काय तपासत नाही, ऑब्जेक्ट काय आहे तुमचा मेल. मग तुमचा मेल म्हणजे तुमच्यासाठी युअर मेल किंवा ईमेल असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ही डझंट चेक युअर मेल. बघा ही डझंट चेक युअर मेल, तो तुमचा मेल तपासत नाही. आता नेक्स्ट बघा, तो माझे ऐकत नाही. बघा असं सुद्धा वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की तो माझं ऐकत नाही, कितीही सांगितलं तरी तो माझे ऐकत नाही. मग आता इथे सुद्धा स्ट्रक्चरनुसार म्हणजेच रचनेनुसार वाक्याचे ट्रान्सलेशन आपण करू शकतो सहजरित्या. इथे कर्ता आहे तो, त्यासाठी आपण घेतो ही,
नंतर ही नंतर सहाय्यकारी क्रियापद डज घेतो आणि नाहीसाठी नॉट, डज नॉट त्याचं संक्षिप्त रूप आपण इथे घेणार आहोत डझंट, ही डझंट. आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद, क्रियापदाचे पहिले रूप. इथे ऐकत म्हणजेच मूळ क्रियापद ऐकणे आहे, त्यासाठी आपण घेतो लिसन, ऐकणे. ही डझंट लिसन, तो ऐकत नाही. कोणाचे ऐकत नाही? ऑब्जेक्ट काय आहे? माझे ऐकत नाही. म्हणजेच इथे काय येणार आहे? ही डझंट लिसन टू मी. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. ही डझंट लिसन टू मी, तो माझे ऐकत नाही. आता इथे नेक्स्ट सेंटेन्स बघा, मराठीतून घेतलेला आहे मी चहा घेत नाही. आता इथे बघा, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही निगेटिव्ह करून म्हणजेच नकारार्थी बनवून याचं ॲन्सर म्हणजेच याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. आता इथे सब्जेक्ट आहे मी, त्यानंतर मीसाठी आय नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद काय वापरतो ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यानंतर इथे करता आहे, घेत म्हणजेच घेण्यासाठी काय वापरतात इंग्रजीमध्ये ते सुद्धा तुम्हाला माहितीच असेल. आणि ऑब्जेक्ट कर्म आहे चहा, चहाला इंग्रजीत काय म्हणतात ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल. अशा प्रकारचं वाक्यही तुम्ही बऱ्याच वेळा बोलत असाल. मग हे वाक्य तुम्ही इंग्रजीत कसं बोलाल ते ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्य ही कशी बनवली जातात आणि ते कशी बोलली पाहिजे ते समजून घेतले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.